विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर पुन्हा एकदा लिफ्टमध्ये अडकले होते। रविवारी वसईत स्वयंपूर्ण विकास कार्यक्रमासाठी गेले असता लिफ्ट बंद पडली। सुमारे 20 मिनिटे अडकून पडले होते। पोलिसांच्या मदतीने लिफ्टचे दार उघडून त्यांना बाहेर काढण्यात आले। रविवारी वसईच्या कौल हेरिटेज सिटीमध्ये भाजपाच्या वतीने स्वयंपूर्ण विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। विधान परिषदेचे गटनेते आणि मुंब्रे बँकचे अध्यक्ष प्रवीण दरेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मात्र कार्यक्रमस्थळी जाताना लिफ्ट अचानक बंद पडली होती। लिफ्टची आणि माझी जुनी दुश्मनी असल्याचं ते म्हणाले। काही महिन्यांपूर्वी भिवंडी येथे पक्षाचे शिबिर होते, तेव्हा अर्धा तास अडकले होते। अर्धा तास मंदा म्हात्रे यांनी अक्षरशः फेस आला होता। आणखी विलंब लागला असता तर काही खरं नव्हतं असं ते म्हणाले। अशा प्रकारे लिफ्टमध्ये अडकणं हे गंभीर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। वसईच्या कार्यक्रमामध्ये आलेला होता, तर कशा पद्धतीचा रिस्पॉन्स होता आणि काय होतं? आपण स्वतः बघताय, प्रचंड गर्दी। इथल्या हाऊसिंगचे अनेक प्रश्न आहेत, इमारतींचं डेव्हलपमेंट आहे, बिल्डर अर्धवट सोडलंय, कोणी फसवलंय, त्या या लोकांना नीट मार्गदर्शन या ठिकाणी आज होतंय। स्वतः लिफ्ट मध्ये अडकलेला होता, काय नेमका तुमचा अनुभव होता? नाही, मला वाटतं लिफ्टची नाही माझी दुश्मनी आहे। कारण गेल्याच काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होतं भिवंडीला, त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्ट मध्ये अडकलो होतो। आमच्या मंदाताई होत्या, मी होतो। अर्धा तास मंदाताईनं फेस आला होता, आणखी 2-4 मिनिटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं, म्हणून मीही घाबरलो होतो, कारण मला सफोकेशन होतं। परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिफ्ट त्या ठिकाणी उघडली आणि आपल्या समोर सुरक्षित स्वयंपुनर्विकास करायला मी उभा